गणपती बाप्पा मोरया. चिंटू एकदा लग्नाला गेला होता. लग्नाला गेल्यावर त्याची काकू गॉसिप करत होती. दुसऱ्या काकूंबद्दल कंप्लेंट करत होती. तेव्हा चिंटूने तिला विचारलं, की "काकू, तुला 2 मुलं आहेत, बरोबर? जर त्यांच्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर चालेल का? की त्याने असं केलं, त्याने असं केलं." तर काकू बोलते, "नक्कीच नाही चालणार. कारण ती माझी मुलं आहे आणि माझी मुलं चांगलीच वागतात." चिंटू म्हणाला, "ती जशी तुझी मुलं आहेत, तशी प्रत्येक व्यक्ती ही देवाची मुलं आहे. मग त्यांच्याबद्दल तू काहीही बोललं तर देवाला चालेल का? देवाला वाईट नाही वाटणार का? माझ्या मुलांबद्दल बोलतेस म्हणून." तेव्हा काकू म्हणाले, मी आजवर कळत-नकळतपणे कित्येक लोकांबद्दल वाईट बोलले. त्याच्या पाठीमागे त्याची निंदा केली. देवाच्या बाळाला मी नावं ठेवत होते. "मला नक्कीच वाईट वाटत असेल. मी नेक्स्ट टाईम पासून असं नाही करणार." सो जसं त्या काकूने एक्सेप्ट केलं आणि तुम्ही जर काकू असाल आणि तुम्ही जर कोण असं वागलं, तसं वागलं, बोलत असाल, तर हे नक्की लक्षात ठेवा, की तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलताय ती व्यक्ती ह्या देवाचं बाळ आहे आणि त्या बाळाला जर तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल बोललं, की वाईट वाटतं, तसं देवालाही त्याच्या मुलाबद्दल वाईट वाटणारच. म्हणून कोणत्याही व्यक्तीला नावं ठेवू नका, त्याची गॉसिप करू नका. कारण जर तुम्ही तसं कराल तर तुम्ही तुमच्या त्या देवाच्या बाळाला नावं ठेवा. हे नक्की ठेवा लक्षात. थँक यू.